नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओमधून कपाशीवर चौथी फवारणी कोणती करावी, कारण भरपूर शेतकऱ्यांनी पोळ्याला अमावस्या होती आणि अमावस्याला कपाशीवर फवारणी केली, परंतु आता पोळ्याच्या नंतर कपाशीवर चौथी फवारणी तसेच भरपूर शेतकऱ्यांची पाचवी फवारणी ही कोणती करावी याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तुम्हाला अशी माहिती शक्यतो कोणीही सांगणार नाही. मी तुम्हाला तुमच्या भाषेमध्येच कपाशीवर चौथी तसेच पाचवी फवारणी म्हणजेच पोळ्याच्या नंतरची फवारणी कपाशीवर कोणती करावी याची सविस्तर माहिती सांगतो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला तुम्ही एक सबस्क्राईब करून द्या, अशी एक माझी विनंती राहील. तर नमस्कार, मी राहुल शिंदे. तर बघा, पोळ्याच्या नंतर आता आपल्याला कपाशीवर फवारणी करायची आहे. फवारणी कशासाठी करायची? मावा, तुडतुडा, फुलकिडा आणि सगळ्यात महत्त्वाचं पांढरी माशी, या चारही किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कपाशीवर फवारणी करायची आहे. तसेच महत्त्वाचं, ज्यामुळे शेतकरी आता कंटाळलेला आहे आणि भरपूर शेतकरी कपाशीची लागवड बंद सुद्धा करणार, ते कशासाठी? तर बोंडअळीसाठी. तर आता आपल्याला एकंदरीत मावा, तुडतुडा, फुलकिडा, पांढरी माशी आणि आपल्या कपाशीवर येणारी बोंडअळी यावर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. आता माझी कपाशी पाहू शकता तुम्ही, जरी हाईट ही कमी आहे परंतु माल धरून किंवा माल घेत हे पराठी ही चाललेली आहे. आता हे शेवटचं झाड आहे, तर आता अंदर सुद्धा हीच कंडिशन आहे. आता मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये ते पण दाखवणार आहे. आता अशा प्रकारे तुमची कपाशी असेल, पात्या लागायला भरपूर पात्या लागायला सुरुवात झाली आहे, पात्याचं बोंडामध्ये रूपांतर होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे तुमचं बोंड असं बघा, असं पाती धरून बोंड तुमचं गळत आहे, तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला ही फवारणी घेणे महत्त्वाचे आहे. आता फवारणी कोणती घ्यावी याच्यामध्ये एक कीटकनाशक घ्यावं लागेल, बुरशीनाशक घ्यावं लागेल, जास्त पात्या निघण्यासाठी बायोस्टिम्युलंट घ्यावं लागेल आणि गरज असेल तर विद्राव्य खत घ्यावं लागेल. आता सविस्तर माहिती सांगतो, पद्धतशीर बघा. मावा, तुडतुडा, फुलकिडा, पांढरी माशी या चारही किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला इथे एक चांगलं कीटकनाशक घ्यावं लागेल. आता पांढऱ्या माशीच्या नियंत्रण जर करतो म्हटलं तुम्ही, तर येथे तुम्हाला घ्यावं लागेल पायरिफॉक्झिपेन प्लस डायफेन्थ्रॉन, या दोन कॉम्बिनेशन असलेलं कीटकनाशक येथे घेऊ शकता. याच्यामध्ये काय कव्हर होईल? उडणारी पांढरी माशी, पांढरी माशीची अंडी, पिल्ले, चारही अवस्था येथे पांढऱ्या माशीच्या कव्हर होणार आहे. कशामुळे? पायरिफॉक्झिपेन प्लस डायफेन्थ्रॉन या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे. आता मावा, तुडतुडा, फुलकिडा कशामध्ये कव्हर होईल? तर फिप्रोनिल प्लस इमिडाक्लोप्रिड म्हणजेच पोलीस. आता पोलीस वापरायचा आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांची कपाशी भरपूर पात्या फुलाने बहरलेली आहे आणि तिथे शेतकऱ्याला फवारणी काढायची आहे, तर तिथे पोलीस घ्यायचं 8 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी. 40% इमिडाक्लोप्रिड, 40% फिप्रोनिल, म्हणजे मावा, तुडतुडा, फुलकिडा तुमचा तिथे कव्हर होईल. आणि आता पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पायरिफॉक्झिफेन प्लस डायफेन्थ्रॉन हे वापरायचं, म्हणजे तुमच्या चारही किडी ते कव्हर झाल्या: मावा, तुडतुडा, फुलकिडा, पांढरी माशी. व्हिडिओ पद्धतशीर सांगतो, तुम्ही पद्धतशीर लक्ष देऊन ऐका. आता महत्त्वाचा विषय राहिला, तो म्हणजेच बोंडअळीच्या नियंत्रणासाठी काय वापरावं. तुम्ही पोळ्याला काय वापरलं होतं? प्रोफेनो प्लस सायफर म्हणजेच प्रोपेक्स सुपर. भरपूर शेतकऱ्यांनी असंख्य कंपन्यांचे वापरले, परंतु तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला सुद्धा. पण आता काय वापरायचं? कारण तुम्ही प्रोपेनो प्लस सायपर तर वापरून चुकले आणि बोंडअळीचं तर थांबणारचं नाव नाही. तर आता तुम्ही वापरा येते फेंडॉल प्लस किंवा सुमोटोमो कंपनीचं डेनिटॉल, या दोन पैकी एका कीटकनाशकाची फवारणी करा, म्हणजे तुमचा बोंडअळीचा सुद्धा विषय निपटला. आता प्रश्न कुठे आला की पात्यांची गळ होत आहे. तर आता पात्यांची गळ का होत आहे याचा एक व्हिडिओ मी सेपरेट बनवला आहे, आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, पद्धतशीर समजून सांगितलं आहे. तर पात्यांची गळ एक बुरशीमुळे सुद्धा होते. आता याच्यावर डिटेलमध्ये बोलत नाही मी, तुमचा फवारा मी सांगतो. पात्यांच्या गळीवर एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर एक चांगलं कीटकनाशक घेऊ शकता. आता इथे प्रोपिकोनॅझोल म्हणजे टील्ड घेऊ शकता किंवा सल्फर प्लस टेबुकोनाझोल तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. भरपूर हारू वगैरे भरपूर शेतकऱ्यांनी वापरले आहे, ते घेऊ शकता, म्हणजे बुरशीनाशकाचा प्रश्न निपटला. आता तुम्हाला याच्यामध्ये गरज असेल तर पात्यांची संख्या वाढवायची आहे, तर बायोस्टिम्युलंट वापरू शकता. याच्यामध्ये धरती कंपनीचं अग्रेसोल गोल्ड चांगलं काम करते. हे झालं तुमचं कशासाठी? बुरशीनाशकासाठी. आणि पातेगळचं सुद्धा तुम्हाला सांगितलं कारण.
तर आता तुमचा सुटला काय, विद्राव्य खत. तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही विद्राव्य खत वापरू शकता. वापरतो म्हटलं तर अजून पण आहे, काही गरज नाही. जास्त असेल तर वापरा, जास्त असेल तर वापरा, नाहीतर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा नियंत्रण खूप चांगलं करू शकता. तर कपाशीवर चौथी फवारणी पोळ्याच्या नंतरची कोणती करावी, याच्याबद्दल थोडीशी माहिती होती. आता तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. कारण भरपूर शेतकऱ्यांपाशी शेतकरी ग्रुप असते. तर तुम्ही एक व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की कार्य करा की 5 शेतकरी ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही सुद्धा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.